विविध भारती पुणे ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं काल 57 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात महाराष्ट्रातून 7 जणांच्या नावांचा समावेश आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीतर्फे याआधीच पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न होत आहेत. पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि शिक्षकही मतदान जागृती उपक्रमांमध्ये उत्साहानं सहभागी होत आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघातील निरगुडसर इथं पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काल मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो अशा घोषणा देत गावातल्या ज्येष्ठ नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं. संरक्षण संशोधन विकास संस्थेचे माजी महासंचालक आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर BHVS नारायणमूर्ती यांची DIAT अर्थात डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट अँड टेक्नॉलॉजी संस्थेच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे. भारतीय बनावटीच्या तंत्रज्ञानावर आधारित संरक्षण विषयक संशोधनामध्ये नारायणमूर्ती यांचं विशेष योगदान आहे. विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे. कारागृहातील बंदीजनांना व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीनं विविध विषयातील प्रसिद्ध पुस्तकं संगणकावर PDF स्वरूपात वाचनासाठी उपलब्ध व्हावीत या उद्देशानं येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये ई-वाचनालय सुरू करण्यात आलं आहे. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश MK महाजन यांच्या हस्ते या ई-वाचनालयाचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलं. वाहनांची तोडफोड करणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. त्यानुसार पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनांची तोडफोड करणाऱ्या 9 अल्पवयीन मुलांच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच मुलांना हत्यारं पुरवणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 37 अंशांच्या आसपास राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58 मिनिटांनी.